सकाळ. मी बघते सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. आज मला तुम्हाला काय तर दाखवायचं आहे. तर हा 12 आंबा आहे बरं का, जाऊबाईच्या माहेरवरून आलेला. तर मी ह्याची कोय लावणार आहे. वाळवून येते का बघूया. म्हणजे ह्या आंब्याला ना 12 महिने आंबे लागतात, कधीच आंबा संपत नाही. मग तसं आमच्याकडे एक सुद्धा झाड नाही. माझा विचार आहे की हा लावायचा, येते का बघूया. तुम्हाला मी नक्की दाखवेन पुढे काय होतं ते. आणि आमची आज थोडीशी धावपळ चालू आहे, तर तुम्हाला समजेलच संध्याकाळपर्यंत नेमकं काय चालू आहे ते. मॅडमने एवढ्या शेंगा फोडल्या त्या, तिथं तेवढ्या फोडल्या. हा आंबा ना शेपू आंबा आहे. शेपूच्या भाजीचं फ्लेवर असते त्याच्यात वास. माझ्या पण एका मावशीच्यात लय मोठा आहे शेपी आंबा. तरी पण मी याला लावणार. गोड आहे, केसर जास्त आहे. मला वाटते 12 महिने नसेल ग, ह्याला पाणी हे भरपूर असल्यामुळे आलं असेल. आत्ता वाजले दुपारचे 3. आपलं मस्त असं आता मी घ्यायला आले ताजा ताजा कडीपत्ता. चिवडा बनवायचा आहे. आता बनवायचा आहे मला चिवडा. त्यासाठी करते लसूण, कडीपत्ता, लसूण, जिरे, मोहरी टाकल्यानंतर चिवडा. अरे 4 मीठ राहिले. तरी माहिती काही तर राहिल्यासारखं वाटतंय, लक्षात येईना. गरम व्हायला बघ. झटपट चिवडा. समोर गेला का झाडाखाली पाणी सांगायचं. चिवडा बनवला. हे बघा बघून ठेवले. आता खाली राधा दीदीने केले उपीटाची तयारी बनते, धपाट्याची तयारी. आणि आम्ही तिळच सांगायचं विसरलंय. आता आहोंच्या लक्षात आलं का वरडत येत. घेतले त्यामध्ये जिरे, ओवा, हळद, तिखट, मीठ आणि काय ग बेसन पीठ. हां, आता ही दीदी मळणार आहे. मी भांडे घासून घेते तोर. जमल ना चांगलं मळायला. मी भांडे घासून घेते तोर. झालेत रात्री पिल्ले. थांब देते थांब देते. तळून धपाटे. बघ माझा हात कसं घामाला मोठा झाला. इथं कोरडे पीठ घे. धपाटे बनवायला सुरुवात केली आहे. माझा पहिलाच धपाटा मोठा झालाय म्हणते राधा. लाटून धपाटे बनवते आम्ही. इथलं आपण हे मिक्सरला बनवतो.
तर आम्ही कुठं जाणार आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत समजेल. ह्या वर्षी बऱ्यापैकी फिरायचं आहे ना दादा. नशिबात नाही आता ठरवलंय एन्जॉय करायची लाईफ. कडक छान लाल कलर येईपर्यंत खरपूस तळती. लेट जाते आता. लोड शेडिंगचा एक नवीनच नियम निघालाय. चुलीवर पण उरकलं असतं पण बाहेर ऊन आहे वाट्यावर. लगेच झालं असतं ना चुलीवर पण. तर अर्धे धपाटे करून अर्धे आम्ही परत असे ट्रायंगल केलेत बघा मस्त असे. काय ग पिल्लू ग्रुपला मेसेज पडला बघ आपल्या काहीतरी ट्रिपच्या. एक मेंबर वाढायला लागले. तर आता आम्ही ना काय झालं चिवडा झाल्या धपाटे झाले. आता करते आम्ही काय ग चकली करते. चकली काठी शेव इन्स्टंट झटपट. आवडा आता येते का म्हणून मी लवकर येते ना. 5:15 झाले. हे किती फुगले बघ की कट केल्यामुळे. तो अजून हे झालं पोळण चिड पण करू थोडं आता. इकडे येईल बरं का थेंब सुद्धा येऊ देऊ नको. चकली हे बघा. तर जे आपण धपाट्यासाठी पीठ केलं होतं म्हणजे गव्हाचं ज्वारीचं बेसन आणि बाकी सगळं जे आपले तिखट मीठ जिरे ओवा लसूण घालून याचे छान असे झटपट बनवत आहे मी चकली. लाईट गेली आता. आता ही शिफ्ट करायचं गॅसवरती. लाईटीनं कसं उडी मारली बघ ना लाईटीनं कशी उडी मारली. अशा चकल्या झालेल्या आहेत साध्या भाजणी नाही काय नाही. पीठ मळत मळत डोक्यात आलं चकली बनवूया आणि मग बनवायला सुरुवात केली. चकली आवडते ना तुला. लसूण ते अडकल्यावर पण असं होते का दादा. लसूण अडकलंय ते काढून बघा पाहिजे.